सर्वांना नमस्कार, नमो बुद्धाय, जय भीम. मी रमेश जाधव आणि आपण पाहता देवांग रमेश ब्लॉग यूट्यूब चॅनल. मित्रांनो, सध्या मी कोकणात माझ्या गावी असल्यामुळे गावाला खूप थंडी आहे आणि म्हणून मी ही गरम टोपी घातलेली आहे. तरी असो, आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून एक वेगळा व महत्त्वाचा विषय व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो आहे आणि हा विषय आहे बौद्ध समाजातील लग्नविधी सोहळा हा दिलेल्या वेळेमध्ये पार पडत नाही असं इतर समाजातील लोकांचंही म्हणणं आहे. म्हणण्यापेक्षा उपहासात्मक टीका केली जाते की बौद्ध समाजातील लग्न सोहळा हा वेळेत पार पडत नाही. आणि यासाठी रूपानंद थॉट या यूट्यूब चॅनलवर सन्माननीय आदरणीय बौद्ध उपासक कैलास बंधू जाधव यांनी या विषयावर एक व्हिडिओ बनवून समाजातील लोकांचं प्रबोधन करण्याचं खूप महत्त्वाचं काम केलेलं आहे. आणि त्यांचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांनी जे काय त्या व्हिडिओमध्ये समाजातील लोकांना आव्हान केलेलं आहे किंवा याच्यावर काय उपाय करावे याविषयी समाजातील लोकांना सूचना केलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये आणखीन ॲड म्हणून मी सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून काही सूचना आणि मी प्रबोधन करण्याचं काम करणार आहे. तर मी थोडक्यात काही आपले मुद्दे माझ्या विषयाची मी मांडणी करणार आहे. हे पहा, आदरणीय बौद्ध उपासक यांनी काही चांगल्या गोष्टी सांगितल्या आणि आपल्याकडून ज्या गोष्टी होत नाहीत त्याही सांगितल्या. कारण आपल्या समाजातील लोकांची एक खरोखर अशी एक मानसिकता झालेली आहे. मानसिकता म्हणण्यापेक्षा हा बेशिस्तीचा प्रकार आहे असं मला म्हणावं लागेल. कारण या समाजाला आज इतक्या मोठ्या उंचावर किंवा इतके चांगले संस्कार आणि इतका चांगला धम्म ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आणि त्याच्यामुळे ह्या समाजाची खूप चांगली प्रगती होते, समाज पुढं जातोय, प्रगत होतोय. परंतु त्यामध्ये काही गोष्टी ह्या समाजातील लोकांकडून खरोखर काहीतरी चुकीच्या होत आहेत, बरोबर होत नाहीत. त्याच्यामुळे इतर समाजातील लोक आपल्याला टोंट मारतात. हे खरोखर चांगलं नाही. कारण आपल्या धम्मामध्ये चांगली शिस्त आहे, एक चांगलं अनुकरण आहे आणि हे अनुकरण आणि ही शिस्त आपण इतर ठिकाणी जसे 14 ऑक्टोबरला दीक्षाभूमीमध्ये शिस्तीमध्ये सगळेजण दर्शन घेतलं जातं, आजूबाजूला केरकचरा घाण होणार नाही याची दक्षता घेतली जाते. 6 डिसेंबरला सुद्धा हे सगळं संस्कार आपल्याला आपल्या समाजाचे शिस्त वगैरे हे आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. परंतु हा एक महत्त्वाचा लग्न सोहळा किंवा इतर काही संस्कार विधी ह्या आपण ज्या करतो त्या संस्कार विधीमध्ये आपल्या धम्मामध्ये मूर्त बघणे वगैरे हे प्रकार काही सांगितलेले नाहीत. सर्व दिवस आपल्याला शुभ असतात आणि हे असं सांगितल्यामुळं लोकांना असं वाटतं किंवा त्या वरपक्षाला वधू पक्षाला असं वाटतं की ठीक आहे, आपल्या धम्मामध्ये असा काय मुहूर्त वगैरे वेळेचं असं काही बंधन नाही आहे. आपण 11चा दिलेला लग्न सोहळ्याचा वेळ आहे, 2 तास उशिरा झाला तरी चालेल. ह्यामुळे एक मानसिकता बनत गेलेली आहे. त्याला कारण हेच आहे की आपल्या धम्मामध्ये सर्व दिवस शुभ आहेत आणि कुठचाही मुहूर्त वगैरे पाहायचा नाही असं असल्यामुळे आपण काहीही करू शकतो आणि ते लोक करतातही. बौद्ध उपासक कैलास बंधू जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी 6:30चं लग्न असेल तर त्या ठिकाणी बौद्ध उपासक 6 वाजता येतो. परंतु ज्यांच्या घरी लग्न कार्य आहे ते लोकच ज्यावेळेला बौद्धाचार्य हॉलवर पोचलेले असतात किंवा लग्नस्थळी पोचलेले असतात त्या ठिकाणी कसलेच काय पत्ता नसतो, कोणीच त्या ठिकाणी आलेले नसतं आणि अशा वेळेला बौद्धाचार्य दिलेल्या टायमिंगमध्ये तिथे पोचतात. परंतु त्यानंतर जवळजवळ 1 तास 2 तासाने ह्या सर्व संस्कारविधी पार पाडतात. त्यामध्ये होतं काय की इतर समाजाचे जे वेळेवर आलेले लोक असतात ते कंटाळून जातात. आता तो 6:30चा विधी 8 वाजता पार पाडला की जेवणाची वेळ होते, म्हणजे तिकडे जेवण ठेवलेलं असतं आणि नंतर बौद्ध उपासकांनी सांगितल्याप्रमाणे नंतर तिकडे झुंबड उडते. काही लोक लग्न सोहळा किंवा लग्नविधी न पाहता जेवायला लाईन लावतात वगैरे वगैरे. तर आपण एवढा खर्च करून लोकांना आपण इन्व्हाइट करतो, त्याचा फायदा काय? ही बेशिस्त त्या
ठिकाणी आपल्याला दिसते, ही कुठेतरी बरोबर नाही. आपण हिंदू धर्माचा त्याग केलेला आहे. याचं कारण काय? कारण हिंदू धर्मामध्ये असलेल्या चाली, रीती, रूढी, परंपरा, अंधश्रद्धा ह्या सर्व गोष्टी बौद्ध समाजाला मान्य नाहीत व त्या मानल्याही जात नाहीत. आणि त्यामुळं आपण बौद्ध धर्म स्वीकारला. आणि मला ही गोष्ट का सांगावीसारखी वाटते की जरी हिंदू धर्मामध्ये चाली, रीती, रूढी, अंधश्रद्धा वगैरे ज्या काही गोष्टी त्यांच्यामध्ये आहेत त्यापैकी एक गोष्ट मात्र चांगली गोष्ट आहे आणि ती म्हणजे त्यांच्या लग्नविधी सोहळ्यामध्ये त्यांनी मुहूर्त पाहिलेला असतो आणि मुहूर्ताची एक वेळ दिलेली असते. त्या वेळेमध्येच त्यांचे भटजी येतात आणि ती विधी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात आणि तो लग्न सोहळा वेळेत पार पडतो. ही गोष्ट मात्र ते काटेकोरपणे करतात. पण आपण ही गोष्ट काटेकोरपणे का करू शकत नाही? का आपल्यामध्ये मुहूर्त किंवा वेळ बघणं हे न सांगितल्यामुळं किंवा आपल्याला सर्व दिवस शुभ आहेत असं सांगितल्यामुळं, आपल्या धम्मामध्ये सांगितल्यामुळं आपण त्या गोष्टीपासून बेफिकीर राहतो. कारण ह्या बेफिकिरीमुळे किती लोकांना त्रास होतो याचा आपण अंदाज केलात का? बौद्ध उपासक जे वेळेत आलेले असतात, 11चे लग्नविधी सोहळ्यासाठी त्यांना तुम्ही बोलवलं आहे, परंतु त्याच दिवशी त्यांनी जर संध्याकाळचा जर कार्यक्रम घेतलेला असेल तर मुंबईच्या सारख्या ठिकाणी ते जर बदलापूरला असतील दुपारी तर ते संध्याकाळी दादरचा किंवा पश्चिम रेल्वेमधील बोरिवली, विरार या साईडला त्यांना संध्याकाळी जायचं असेल तर ते कसे जाऊ शकतील? याचा आपण वधूकर्त्याने किंवा वरकर्त्याने विचार करायला पाहिजे. आणि म्हणून जे माननीय बौद्धाचार्य कैलाश बंधू जाधव यांनी आपल्या समाजातील मानसिकतेविषयी सांगितलेलं आहे. परंतु मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समाजातील लोकांच्या मानसिकतेवर मी बोलणारच नाही. कारण का? ही मानसिकता तशी बदलणार नाही. यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना केली पाहिजे. आणि मला वाटतं याकरिता सन्माननीय आदरणीय जे कैलाश बंधू जाधव यांनी जो पोटतिटकीने हा जो विषय व्हिडिओच्या माध्यमातून मांडला, तर सन्माननीय बौद्धाचार्यजी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून असं सांगतोय की आपल्यासारखे जे बौद्ध उपासक आहेत, ज्यांची संघटना असेल, वेगवेगळ्या संघटना असतील बौद्धाचार्यांच्या, त्या सर्व बौद्धाचार्यांच्या संघटनेने एकत्र येऊन हा विषय ऐरणीवर आणला पाहिजे आणि ह्या विषयावर चिंतन केलं पाहिजे. आणि ह्या विषयामध्ये असं ठरवलं पाहिजे की आपल्या समाजातील कोणत्याही घरी जर लग्नविधी सोहळा असेल आणि त्यांनी दिलेली जी वेळ असेल, त्या जर वेळेत जर तुमचा हा सोहळा पार पडत नसेल तर आम्ही त्या सोहळ्याचं किंवा त्या संस्कारविधी आम्ही करणारच नाही, असं सर्व बौद्धाचार्यांनी एकत्र येऊन ठरवलं पाहिजे. आणि तशी ताकीद त्या कार्यवधूला किंवा कार्यवराला दिली पाहिजे. एवढंच कशाला, इथेच न थांबता मला वाटतं या बौद्ध उपासकांना अक्षरशः ताटकळत ठेवलं जातं. ही गोष्ट कुठंतरी खूप चुकीची आहे. मग अशा वेळेला या सर्व बौद्ध उपासकांनी ठरवलं पाहिजे आणि कुणीतरी एकाने पुढाकार घेतला पाहिजे. कुठच्याही लग्नाची संस्कारविधी जर आपण पार पाडत असाल आणि ती जर वेळेत होत नसेल तर आपला दिलेला वेळ हा महत्त्वाचा आहे असा समजून आपण त्या ठिकाणावरून चक्क तिथून निघून जायचं, चक्क त्या सोहळ्यातून निघून जायचं. म्हणजे त्या कार्यवधूला हे कळेल की आता बौद्धाचार्य नाहीत, आता संस्कारविधी करणार कोण. असा जोपर्यंत गोंधळ उडत नाही, जोपर्यंत ही व्यसन लागत नाही, तोपर्यंत दुसरा शहाणा होणार नाही. म्हणजे पहिल्याला ठेच लागली की मागचा शहाणा होतो, तसं होऊन जाईल असं मला तरी वाटतं. हे माझे स्वतःचे विचार आहेत. भले ते समाजातील लोकांना आवडो अगर न आवडो, पण जर समाजामध्ये शिस्त आणि प्रबोधन जर घडवून आणायचं असेल तर बौद्धाचार्याने या गोष्टी काटेकोरपणे पाळून या अशा मानसिकतेला धक्का दिला पाहिजे, मानसिकता मोडून काढली पाहिजे असं मला तरी वाटतं. लोकांना आपण संकल्प करायचा सांगून कोणी संकल्प करत नाही. या कानानं ऐकतात आणि त्या कानानं सोडून देतात, अशी परिस्थिती झालेली आहे. त्यामुळं अशा काहीतरी उपाययोजना करा की हा कार्यक्रम ऐन वेळेला गोंधळ उडून थांबला पाहिजे.
आणि ज्यावेळा एखादा सोहळ्याची संस्कारविधी अचानकपणे बौद्धाचार्य गेल्यामुळे झाली नाही, तर त्या कार्यवधूचा त्यावेळेला जो काय अपमान होईल ना, तो पाहण्यासारखा असेल. कारण आपण आपल्या लग्न सोहळ्यात बोलवलेल्या लोकांचा ह्या वेळेच्यामुळे अप्रत्यक्षपणे जो अपमान करतो त्याचा आपण कधी विचार करत नाही. परंतु ज्यावेळेला आपला अपमान होईल त्यावेळेला त्या कार्यवधूला बरोबर शिस्त लागेल आणि समाजातील लोकांनाही शिस्त लागेल असं मला तरी वाटतं. तर समाजातील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, मी या व्हिडिओ याकरिता बनवलेला आहे की आपलं देखील या व्हिडिओतून प्रबोधन व्हावं. आपल्याला किंवा माझ्या घरातील माझ्या नातेवाईकातील लोकांना या गोष्टीची शिस्त आणि मर्यादा कळेल, वेळेचं महत्त्व कळेल आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपण जो आपल्याकडे येणाऱ्या निमंत्रितांचा जो आपण अपमान करतो आणि त्या लोकांना आपल्याविषयी तोंड मारायला संधी देतो, हे आपल्याला बंद करण्यासाठी की त्यांच्या उपहासात्मक बोलण्याला आपण आपल्या कृतीतून उत्तर द्यावं असं मला वाटतं. तर बघा आपल्याला जमतं काय. माननीय बौद्धाचार्य, मी तुम्हाला जो काय उपाय सांगितला आहे, ज्या काय मी तुम्हाला सूचना म्हणणार नाही, पण आपल्याला विनंती करतोय की आपण आपल्यासारखे सर्व बौद्धाचार्यांच्या ज्या काही संघटना आहेत त्या संघटनांनी या वेळेच्या विषयासंदर्भात एकमत करावं आणि ह्या समाजाला शिस्त लावण्यासाठी कठोर पावलं उचलावीत. एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि मी इथेच थांबतो. भेटूया अशाच काही नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. नमो बुद्धाय. जय भीम.